राम राम मित्रांनो, एकंदरीत लोकसभेची निवडणूक ही पार पडलेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोलीत लढत कशा प्रकारे होती. शिंदे गट विरुद्ध उद्धव गट हे एकंदरीत समोरासमोर आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती एकंदरीत या लोकसभेची जे निवडणूक झाली होती त्यामध्ये कोणाचा जोर होता किंवा कोणाची हवा होती एकंदरीत आपण या नागरिकांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. 5 वर्षात एकंदरीत लोकांना अपेक्षित काय आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर काका आपण कुठून आलात? मी इथलेच होते. बर शिरड शहापूरचे. हो काय वाटते मागच्या आता सुरुवातीचा एक लोकसभेची निवडणूक झाली हो त्यामध्ये कोणाची हवा होती? हवा मोदीची. मोदीची. जे आहे ते होळीकर साहेबांना झालं नाही किंवा शिंदे. शिंदे साहेबांना. हो. शिंदे साहेब तर नव्हतेच ना. शिंदे हो, साहेबांचे शिंदेचं गठ आहे ना त्याचा. हा गटाला त्यांना झालं. हो. बर काय वाटते 5 वर्षात कसं वातावरण राहील? चांगलं राहिले. बर हो शेती भावाला वगैरे भाव भेटले का? हो भेटले. बरं काका तुम्ही काय सांगताल? आतापर्यंत जवळपास 70 ते 80 वर्ष झाले तुम्हाला. हो. तर तुमचं आतापर्यंतचा अनुभव कसा होता राजकारणाचा? काय झालं? मला काय शिक्षणच नाही तर काय सांगू तुम्हाला. बर पण आपल्याला काय वाटतं की मागच्या 5 वर्षात कशी कामं झाली या ठिकाणी? हो कसे झाले? चांगली झाली. बर पुढापुढीचं राजकारण कसं झालं काय होतं? तितकं मला माहित नाही बाबा. तुम्ही काय बर दादा आपण कुठून आलात? मी नगरीतून आलो. बर काय वाटते मागच्या 5 वर्षात कशी कामं झाली किंवा आता इलेक्शन झालं त्यावेळेस कशी हवा होती? छान हवा छान होती. बर काही कामही झाली आणि काही काम होतात का नाही ते माहित नाही. बर आता पण कामं अशी जबरदस्त झाली पाहिजे. बर कामं ब्रँडेड झाली पाहिजे. बर प्रामाणिकपणाने कामं झाली पाहिजे. बर परंतु आता लोकसभेची निवडणूक पार पडली त्यावेळेस हवा कोणाची होती? हवा वंचित आणि आपल्या याची आष्टीकर साहेबाची. आष्टीकर साहेबाची हवा होती आणि वंचित सुद्धा चाललं. बर शिंदे साहेबाचं काय झालं? शिंदे साहेबाचे जे कवळीकर साहेब होते. शिंदे साहेबाचं काही तेवढं काही गाजावाजा दिसत नाही. बर दादा आपण काय सांगाल मागच्या 5 वर्षात कशी कामं झाली किंवा आता जे कवळीकर साहेब होते त्यानंतर उद्धव गट विरुद्ध शिंदे गट हे समोरासमोर आले होते त्यावेळेस कोणाची हवा होती? तशी तर शिंदे गटाचीच हवा आहे. बर भाजप सरकारनं काम खूप चांगली केलेली आहे. बर आणि आमची सहानुभूती भाजप सरकारकडेच आहे. बर मराठा आरक्षणच्या संदर्भात काय निर्णय घेतला होता त्यांनी? काय वाटलं आपल्याला त्यावेळेस? निर्णय देणं तेवढं का सोपं नाही भाजप सरकार करता. बरं याच्या अधिकार 40 वर्षाची सत्ता काँग्रेसची होती. बरं त्या काळात पण आरक्षणचा का मुद्दा नव्हता, कोणी उचलला नव्हता. जरांगे पाटलानं हा मुद्दा उचलला. बरं म्हणून जरांगे पाटलाला आम्ही मानतो. बरं आरक्षण भेटणं तेवढं का सोपं नाही. बरं तरी पण सरकार काहीतरी तडजोड करून आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे. बरं असं वाटतं की आता शिंदे सरकार ज्यावेळेस पुन्हा निवडून येतील किंवा त्यांचं स्पष्ट बहुमत येईल त्यावेळेस वाटते की आपल्याला आरक्षण भेटेल? मग 100% शिंदे साहेबाचं जर सरकार आलं तर आरक्षण भेटू शकते मराठ्याला. बरं दादा आपण कुठून आलात? आपण काय सांगाल एकंदरीत जे 5 वर्षाचं जे मागचं राजकारण जे होतं किंवा यावेळेस हवा जी होती ती कोणाची होती? आता हवा सांगू शकत नाहीत कारण हवेचा रूप बदलला. सगळं जनता ठरवते. आता जनता काही एडी राहिली नाही. आमचा हिंगोली जिल्हा सर्वात मागासवर्गीय जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्यात दुसऱ्या ठिकाणचे आमदार खासदार निवडून येतात. प्रॉपर आमच्या जिल्ह्याचा खासदार किंवा आमदार अजून झालेला नाही. त्यामुळे आमच्या जिल्ह्याचा विकास अजूनपर्यंत झालाच नाही. बरं हेमंत पाटलांच्या माध्यमातून सुद्धा जवळपास 5 वर्षे सत्ता भोगली. तर हेमंत पाटील यांच्याविषयी आपल्याला जे नागरिक आहेत ते समाधानी होते का त्यावेळेस? नाही समाधानी तर काही झाले नाही. विशेष करून सगळं शेतकऱ्यावर अवलंबून आहे. बरं शेतकऱ्याचा विकास झाला नाही तर सर्व जनतेचा काय होणार? महत्वाचं म्हणजे शेतकरी जगला तर सगळे जगतील. त्यामुळे शेतकऱ्याला सगळ्यात पहिले स्थान आहे. त्यामुळे दुसरं काहीच नाही. शेतकरी महत्वाचा आहे. शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही. आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचेच मुलं आहेत. नोकरीचा मोठा प्रश्न उद्भवला होता. तर आपल्याला काय वाटते इथून पुढचे जर 5 वर्षात जर शिंदे गटाचे जर निवडून आले किंवा उद्धव गटाचे निवडून आले तर कामं करतील का?
एकंदरीत काय कामं व्हायला पाहिजे? काम आता जे पहिले शिंदे गट होता हम्म. त्याच्या अगोदर भाजप काँग्रेस यांचं सरकार होतं बरोबर. त्यावेळेस त्यानं जे कामं टाकलेले आहेत यानं आडून धरले, यानं जे कामं टाकले हे आडून धरतात. विकास कोणताच होणार नाही, जनतेचा कोणताच विकास होणार नाही. फक्त सत्ता आली तर एकाचीच यावं, त्याच्यामध्ये विरोधक नसावं, काहीच नसावं. स्पष्ट बहुमताने यायला पाहिजे, तेव्हाच पुरं काम. बहुमताने यायला पाहिजे, म्हणजे आडवाआडवी होणार नाही कामाची. गोरगरीब जनता ज्याच्यावर अवलंबून आहे, ज्या सरकारवर अवलंबून आहे, त्यांनी त्यांचा विकास कामं करावं. त्याने स्वतःची कामं करून घेऊ नये, जनतेचे कामं करावं. तेव्हा जनता तुम्हाला निवडून देईल, भविष्यात बी निवडून देईल. आता 2 गटामध्ये चढ उतार होत आहे, पण असं नाही की भाजपच येईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच येईल, दोघांचे सेम येतील, काहीच सांगा येत नाही. आता सगळा पोल बदललेला आहे जनतेचा. जनता दोन्हीवर बी नाराज आहे. जनता ठरवेल ते काय होईल ते होईल. आता एकंदरीत तर रिझल्ट तर लागणारच आहे, हो. परंतु रिझल्ट जरी असेल तरी अपेक्षित रिझल्ट काय वाटते कुणाला, म्हणजे असं काय वाटतं की आपल्याला की हेच निवडून येतील? आता जनता ठरवेल, असं काही नाही की कोणी येईल म्हणून. स्पष्ट बहुमत नाही की भाजपच येईल म्हणून, बरोबर. असं नाही. पूर्ण सीटा भाजपच्या येऊ शकत नाही, नाही, तर सैनिकच्या येऊ शकत हे हो सर. प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं आहे. आता आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन्ही गटामधली माणसं आहेत. आता जे आमच्या इकडे नाही तर ते पण नाही. एकंदरीत उद्धव गटाचे जरी असेल तरी ते बाहेर आपल्या जिल्ह्यातले म्हणजे आमच्या इकडे सर्कल मध्ये नाहीतच. आमचे मेन जे माणसं आहेत ते नाहीतच आम्हाला. सत्ता कोणाची जरी आली तर हिंगोलीचा नुकसानच आहे. मला सांगा, आपल्याला जवळपास 70-75 वर्ष होऊन गेल्या, आतापर्यंत राजकारण कसं होतं? काय वाटतं की या सरकारने मागच्या 5 वर्षात काम केले का? आपल्याला काय वाटतं? सरकारने काम केले. आपण समाधानात समजा वाटते की आपल्याला सरकारने कामं केले. शेतीचे जे काम आहेत, भाव वगैरे ते भेटला का? नाही भाव नाही. आपल्याला पेन्शन वगैरे भेटते का? पगार वगैरे नाही बंद झाले, भेटू लागले, बंद झाले. बरं, पगार बंद झाली. काऊन? मुलं बाळ आहेत का तुम्हाला? एक मुलगा आहे. एक मुलगा आहे, तरी पण त्यांनी जी पगार होती ती बंद केली. किती भेटत होती एकंदरीत? 2000. 2000 धकत होतं का? नाही, पण भेटत होती, तर ती बंद झाली. काय वाटतं, परत एकदा चालू व्हायला पाहिजे? तर अशा प्रकारे या शिरड शहापूर या ठिकाणी जे नागरिक होते त्यांचं मत आपण जाणून घेतलेलं. तर मित्रांनो, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.